Hello student, welcome to Sau Sundarbai Manikadsu Polytechnic Chas Ahmednagar. I am Sheikh Efes. Today we are discuss about the working of four-stroke SI engine, that is diesel engine. Now त्या ठिकाणी काय आहे ना कॉम्प्रेशन ignition that is C engine. तर फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन एक्सप्लेन केलं सेम काही एक डिफरन्स नाही नॉर्मल थोडासा डिफरन्स दिलेला आहे फक्त फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आणि फोर स्ट्रोक डिझेल इंजिन मध्ये. आता पेट्रोल इंजिन एक्सप्लेन केलंय मी आता डिझेल इंजिन. आता डिझेल इंजिन मध्ये काय आहे पुन्हा सक्शन स्ट्रोक कॉम्प्रेशन स्ट्रोक पॉवर स्ट्रोक अँड एक्झॉस्ट स्ट्रोक. पेट्रोल आणि डिझेल मध्ये एकच डिफरन्स आहे पेट्रोल मध्ये आपण स्पार्क प्लग यूज करतो आणि डिझेल मध्ये फ्युएल इंजेक्टर हे जे आहे ना मिररला दाखवलेलं आहे तो स्पार्क प्लग फॉर पेट्रोल इंजिन टर्मिनॉलॉजी ऑफ आयसी इंजिन त्यामध्ये मी लिहून दिलं तुम्हाला स्पार्क प्लग फॉर आयसी पेट्रोल इंजिन अँड फ्युएल इंजेक्टर फॉर डिझेल इंजिन. आता डिझेल इंजिनचं वर्किंग सेम पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन मध्ये वर्किंग सेम आहे फक्त प्रोसेस नॉर्मली चेंज. पेट्रोलचं काय आलं पेट्रोल मध्ये स्पार्क प्लग डिझेल मध्ये फ्युएल इंजेक्टर. आता फर्स्ट सक्शन स्ट्रोक सेम थिंग सुद्धा सेम येणार. सक्शन स्ट्रोक मध्ये काय येतं की पिस्टन मूव फ्रॉम टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर. हा पिस्टन पहिली सेंटर सेम येणार टॉप वरून बॉटमला मूव होणार आहे. आता यामध्ये टॉप टू बॉटम मूव होत असताना पुन्हा व्हॅक्यूम क्रिएट होतं म्हणजे सक्शन क्रिएट होतं. व्हॅक्यूम क्रिएट झाल्यानंतर ऍटमॉस्फिअरची जी एअर आहे जी ऍटमॉस्फिअरची एअर आहे ती एअर ह्या कंबशन चेंबर किंवा सिलेंडर मध्ये येते. इथं काय सांगितलं मी फक्त ऍटमॉस्फिअरची एअर या सिलेंडर मध्ये येते फक्त एअर हवा. आणि पेट्रोल इंजिन मध्ये काय होतं कार्बोरेटर थ्रू एअर फ्युएल मिक्सचर ह्या कंबशन चेंबर मध्ये येतो. तर डिझेल इंजिन मध्ये फक्त काय आले एअर आली. लक्षात ठेवा पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिनचा मेन डिफरन्स इथंच आहे. पेट्रोल इंजिन मध्ये कार्बोरेटर थ्रू पेट्रोल आणि एअरचं मिक्सचर दोन्ही कार्बोरेटर मध्ये मिक्स होऊन नंतर इंजिन सिलेंडर मध्ये सक्शन स्ट्रोकलाच येतं. पण डिझेल इंजिन मध्ये सुरुवातीला फक्त एअर येते त्यावेळी सक्शन स्ट्रोकला पिस्टन टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर मूव. पिस्टन टॉप टू बॉटम आला इथं फक्त काय आलेली आता एअर. इथं काय आली आहे एअर आलेली आहे. मग त्या एअरला आपण काय करणार आहे कॉम्प्रेस करणार. आधी पेट्रोल इंजिन मध्ये काय केलं आपण एअर फ्युएल म्हणजे एअर आणि पेट्रोल दोन्ही मिक्स करून आणलं होतं आणि ते कॉम्प्रेशन मध्ये कॉम्प्रेस केलं होतं. पण इथं काय करणार जी सक्शन स्ट्रोक मध्ये एअर आपण घेतली ऍटमॉस्फिअरची ती एअर इथं आपण कॉम्प्रेस करतो. त्यावेळेस पुन्हा पिस्टन कुठपर्यंत होणार फ्रॉम बॉटम डेड सेंटर टू टॉप डेड सेंटर. प्रोसेस सगळ्या ठिकाणी सेम आहे. पिस्टनची सक्शन मध्ये टॉप टू बॉटम कॉम्प्रेशन मध्ये बॉटम टू टॉप पॉवर मध्ये अगेन टॉप टू बॉटम अँड लास्ट एक्झॉस्ट मध्ये अगेन बॉटम टू टॉप. ओके पिस्टनची मोशन झालं. आता आपण पुढे होतो कॉम्प्रेशन स्ट्रोकला. या कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये इथं एअर आहे पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत असताना ते काय होणार कॉम्प्रेस होणार. बघा इथे दिसते टॉप दिसेल की ती पिस्टन वरती मूव्ह झाल्यावर कॉम्प्रेस होणार बरोबर. ह्या स्ट्रोक जो आहे तो एअरला इथपर्यंत येणार आणि कॉम्प्रेस करणार एअरला. एअरला कॉम्प्रेस केल्यानंतर ती एअर त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर दोन्ही काय होणार आहे इन्क्रीज होणार.
कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये टेम्परेचर अँड प्रेशर बोथ आर इन्क्रीज. पण त्या कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडला ऍट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक स्पार्क च्या ठिकाणी काय येतं? फ्युएल इंजेक्टर. स्पार्कच्या ठिकाणी काय येतं? फ्युएल इंजेक्टर. ज्यावेळेस कॉम्प्रेशन स्ट्रोक एंड होतो पेट्रोल इंजिन मध्ये स्पार्क प्रोड्यूस होतो आणि डिझेल इंजिन मध्ये फ्युएल इंजेक्ट. इथं काय लिहिलेलं आहे? फ्युएल इंजेक्टेड. म्हणजे फ्युएल काय होतो? इंजेक्ट होतो. म्हणजे फ्युएल आतमध्ये सप्लाय होतो. पेट्रोल इंजिन मध्ये काय करतो आपण? फ्युएल आणि एअर कार्बोरेटर मध्ये मिक्स करतो. पण डिझेल इंजिन मध्ये फक्त एअर देतो, एअर कॉम्प्रेस करतो आणि नंतर फ्युएल इंजेक्ट करतो थ्रू फ्युएल इंजेक्टर विथ द हेल्प ऑफ फ्युएल पंप. फ्युएल पंप असतं, त्या पंप नुसार फ्युएल इंजेक्टर इंजेक्शन टाइप असतं, त्यातून आपण फ्युएल इंजेक्ट करतो. फ्युएल इंजेक्ट केल्यानंतर ही जी एअर आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे. टेम्परेचर इन्क्रीज असल्यामुळे काही वेळानंतर पुन्हा इथं थोडासा टाइम लागतो बर्निंगसाठी. म्हणजे कंबशन होण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो? इग्निशन लॅग पिरियड. जो टाइमिंग लागतो ना त्या टायमिंगला इग्निशन लॅग पिरियड होतो. सेम पेट्रोल इंजिन मध्ये पण होतं. ज्यावेळी स्पार्क प्रोड्यूस करतो त्यावेळी जो टायमिंग लागतो बर्निंग होण्यासाठी किंवा कंबशन होण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो? बर्निंग प्रोसेसला काय म्हणतो आपण? इग्निशन लॅग पिरियड. ओके. डिझेल इंजिन मध्ये फ्युएल आपण काय केलं? इंजेक्ट केलं. फ्युएल इंजेक्ट केल्यानंतर थोड्या वेळानंतर तो काय होणार आहे? बर्न होणार आहे, ब्लास्ट होणार आहे. मग त्यावेळेस काय होणार आहे? ते जे एअर आहे त्या एअर मध्ये फ्युएल इंजेक्ट केल्यानंतर ब्लास्टिंग झाल्यानंतर पिस्टन सडनली डाऊन डायरेक्शनला मूव्ह होतो. पॉवर स्ट्रोक मध्ये तो ब्लास्ट झाल्यानंतर पिस्टन डाऊन डायरेक्शनला मूव्ह होतो. पॉवर स्ट्रोक मध्ये पिस्टन मूव्ह फ्रॉम टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर. मग तो ब्लास्ट झाल्यानंतर पॉवर डेव्हलप झाल्यानंतर काही गॅसेस राहणार आहेत. ते गॅसेस रिमूव्ह करण्यासाठी शेवटचा स्ट्रोक कोणता आहे? एक्झॉस्ट स्ट्रोक. पण त्या एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये एक्झॉस्ट वॉल इज ओपन अँड द बर्न गॅसेस इज रिमूव्ड with the help of piston, and this piston is moved from bottom dead center to top dead center. पुन्हा ती एक्झॉस्ट स्ट्रोक कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा आपला पहिला स्ट्रोक सक्शन स्ट्रोक स्टार्ट होतो. या प्रकारे कंटिन्युअसली 40 जी स्ट्रोक आहे 40 स्ट्रोक झाले तर एक पॉवर डेव्हलप होते. अशा प्रकारे कंटिन्युअसली वर्किंग होत आपली पॉवर जनरेट होते. मला कळालं पेट्रोल इंजिन अँड डिझेल इंजिन. पेट्रोल अँड डिझेल मधला मेन डिफरन्स काय आहे? तर पेट्रोल मध्ये आपण स्पार्क यूज करतो आणि डिझेल मध्ये आपण फ्युएल इंजेक्टर यूज करतो. पेट्रोल इंजिन मध्ये पेट्रोल आणि एअरचं मिक्सचर सुरुवातीला सक्शन स्ट्रोक मध्ये येतं इंजिन सिलेंडर मध्ये, आणि डिझेल इंजिन मध्ये सुरुवातीला फक्त एअर येते आणि ज्यावेळेस कॉम्प्रेशन स्ट्रोक एंड होतो त्यावेळेस आपण फ्युएल इंजेक्ट करतो. तिथं आपण स्पार्क प्रोड्यूस करत नाही. तिथं आपण फक्त फ्युएल इंजेक्ट करतो आणि ते जी एअर आहे ती एअर त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळं फक्त आपण फ्युएल इंजेक्ट केलं तरी तो सुद्धा बर्न होतो. हे झालं तुमचं पेट्रोल अँड डिझेलचं वर्किंग. पेट्रोल आणि डिझेलचं 4 स्ट्रोकचं विचारलं तुम्हाला तर 4 सेपरेट डायग्राम ड्रॉ करणार आणि त्यानुसार एक्सप्लेन करणार. ओके. Now, thank you for watching this video. I will explain next topic in next video. Please subscribe and like this channel. Okay, thank you.